नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज रब्बीची पेरणी पूर्ण झालेली आहे आणि काही भागामध्ये पावसामुळे पेरणी थांबली आहे। पाऊस चालू आहे आणि काही भागामध्ये थोडंसं पावसानं दम टाकली, त्यामुळे पेरणी झालेली आहे। आणि जेही वाण आता नवीन बागायती वाण आहेत, हे बागायती वाणाला पाऊस जरी थोडाफार पडला तरी मर होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। मर होणार नाही म्हणजे जे म्हणतात ना शेतकरी की हरभरा पेरल्यानंतर मर लागते, पाऊस पडल्यावर हरभरा पेरलं आणि हरभरा पेरल्यानंतर जर हरभरा निघालं आणि हरभरा निघाल्यानंतर जर पाऊस पडलं रब्बीमध्ये, रब्बी सीझनला, रब्बी हंगामात, तर मर लागते, असे शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे। जे देशी वाण होते ते देशी वाण जर समजा आपण पेरलं, ते उगवलं आणि उगवल्यानंतर जर समजा ह्या स्थितीमध्ये जर हरभरा असलं आणि पाऊस जर पडला रब्बीचा एखादा कदाचित, तर ते हरभरा मरत होतं देशी वाण। पण जे आत्ताचे जे वाण आहेत हे वाण बागायती वाण आहेत आणि हे बागायती वाण असल्यामुळं त्याची मर होत नाही आहे जरी समजा पाऊस पडला तरीही। फक्त पाऊस कधी पडावा माहिती आहे का? ज्यावेळेस झाडाला माता फुटेल, ज्यावेळेस झाडाला माता फुटेल, मी तुम्हाला दाखवतो। या अवस्थेमध्ये जर हरभरा असेल ना तुमचं, या अवस्थेमध्ये जर हरभरा असेल तुमचं, तुर्तास निघायला असं जर असेल तर ते मरल। आणि जर समजा ह्या अवस्थेमध्ये जर तुमचं झाड असेल, या अवस्थेमध्ये जर तुमचं झाड असेल तर ते मरणार नाही, कारण याला जवळपास 5 ते 7 पानं वर आलेले आहेत। 5 ते 7 पानं जर वर आलेले आहेत तर ते हरभरा मरणार नाही। आणि जर छोटंसं असेल, समजा हे 3 पानं तुर्तासच निघालं आहे हे 3 पानावर, तर असा हरभरा असेल तर ते मरल। ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळ न दवडता किंवा वेळ न घालता लवकरात लवकर पेरणी करून घ्यावी, कारण वेळ जर गेला तर शेवटला उन्हाळ्यामध्ये हार्डनेस येतो पिकावर, आणि पिकावर हार्डनेस आल्यामुळं जे सोल्याची भरण पोषण जे आहे ते होत नाही योग्य प्रमाणात, कारण टेम्परेचर वाढतं उन्हाचं, आणि टेम्परेचर वाढल्यामुळं त्याला जे योग्य वातावरण पाहिजे, योग्य क्लायमेट पाहिजे, ते योग्य क्लायमेट त्याला मिळत नाही आहे त्या घाट्याला। आणि त्यामुळं काय होतं की उत्पादनामध्ये खूप मोठी घट होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडंसं क्लायमेटचं, वातावरणाचं स्थिती पाहून, किंवा जर समजा वातावरण जर क्लिअर असेल, 4-8 दिवस 15 दिवस राहील अशा अवस्थेमध्ये जर समजा असेल तुमची जमीन किंवा तुमचा भाग किंवा तुमचं क्लायमेट, तर तिथं पेरणी करून घ्यायला काहीच अडचण नाही, थांबायला वेळ नाही मित्रांनो। कारण कसं आहे, हिवाळ्यामधलं हे पीक आहे आणि आता नोव्हेंबर तुर्तासच लागलेला आहे, नोव्हेंबर 1 आहे, आणि ह्या स्थितीमध्ये जर तुमची पेरणी झाली तर डिसेंबर जानेवारी हे 2 महिन्याचा गारवा हरभऱ्याला चांगला मिळतो, आणि हरभऱ्याला ह्या 2 महिन्याचा गारवा जर चांगला मिळाला तरच तुमचं हरभरं चांगल्या पद्धतीनं तुमच्या रानामध्ये तुम्हाला उत्पादन देऊन जातं, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे वेळ न दवडता, वेळ न घालता लवकरात लवकर पेरणी करून घ्या। मी जे आत्ताच सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये की जी लोकांच्या मनामध्ये भीती असते ती कशी असते, ही भीती आता तुमची दूर झाली आहे ना मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो, आपली शेतीशाळा आहे, क्रॉप गार्डलाईन सर्व्हिस आम्ही देतो आपल्या बांधावर। तर ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप गार्डलाईन पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांसाठी आमचा नंबर आहे 9623066788, यावर आम्हाला कॉन्टॅक्ट करावं। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद। विश यू ऑल द बेस्ट। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय जवान, जय किसान।